आणि फीवर आहे. अंतिम सामन्याचा फीवर आता वाढत चाललाय आणि त्यासाठी निश्चितच तयारी देखील तितकी जोरदार आहे. कारण एमपीएलचं सीझन 1 आहे. आमच्या सगळ्या मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. थँक्यू व्हेरी मच जोशी मॅडम, जोशी सर. अतिशय चांगला सपोर्ट तुम्ही दिलात आणि निश्चितच आपलं खूप सारं स्वागत आहे. ओव्हर टू यू सिद्दीक बाबे सर. धन्यवाद संकेत पाटिल. बैटल ऑफ चैंपियन खिताबी जंग, महामुकाबला, ग्रैंड फिनाले, कौन बनेगा चैंपियन, एमपीएल कासार वडोदी सीजन 1 का। टॉस को जीता है मोइन 11 ने और पहले बल्लेबाजी की दावत दी है। मोहम्मद, आपको फील्डिंग सजाना है क्योंकि समय हो चला इस वक्त लगभग 6 बजे। Back to cricket now. Welcome all of you. You are watching a grand finale of MPL 2024 from Kasar Vadodi. Remind you, Moin 11 won the toss and they elected ball pass. साहिल शेख, रनों की मशीन, रन मशीन साहिल शेख सामना कर रहे गेंदबाज मुन्ना सुसे का कहना है कि गेंदबाज जो युवा गेंदबाज हैं रजी सुसे डॉट गेंद निकालते तो उनके पप्पा की तरफ से 100 रुपए और विकेट पे 200, लेकिन सामने बहुत ही खतरनाक बैट्समैन साहिल शेख। युवा गेंदबाज के लिए ये बहुत ही मुश्किल अवसर है, लेकिन कहते हैं कि पहली गेंद रिवर्स शॉट, गेंद हवा में, साहिल शेख बच गए। ये चौथा मौका है साहिल शेख को जीवन दान मिला है। आज लग रहा है कि साहिल शेख किस्मत की जो पूरी है वो जेब में रख के आए हैं और साहिल शेख का कैच छूटना मानो एमपीएल ट्रॉफी को छोड़ना है। 5 इनिंग में 4 मरतबा कैच छूटा है और 4 मरतबा फिर वो सरदर्द बन गए। रजी सुसे खींच के मारने की कोशिश, नेस्टी बाउंसर, क्या बॉलिंग कर रहे हैं रजी सुसे। ये दूसरी मरतबा गेंद उनके आंखों में लगी है। देखिए, नजरें तो आपकी गेंद पे होना चाहिए, नजर हटी तो दुर्घटना घटी। आंखों पे गेंद लगना अच्छा नहीं है, क्योंकि किसी ने कहा है आंखों से तो काम हुआ है और काजल क्यों बदनाम हुआ है। क्या बॉलिंग कर रहे हैं सबसे कम उम्र खिलाड़ी रजी सुसे। साहिल शेख को 2 गेंदों पे छटा है। आगे रखी हुई गेंद तान दिया आसमान में, फेंक दिया बाहर, 6 रन। इस मरतबा गलती की थी वहां पे रजी सुसे ने, आगे गेंद को रखा था। पिछली 2 गेंदें पीछे रखी हुई थी। 6 से साहिल शेख पहुंचे 8 पर और कुल स्कोर है 8 रन। रजी सुसे बैकफुट पे गए, क्रैकिंग स्ट्रोक है, पंच किया गेंद को, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। देखिए, वैसे भी साहिल शेख को जीवन दान देना मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर है। चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे। आप देख रहे हैं महामुकाबला एमपीएल 2024 कासार वडोदी मुस्लिम प्रीमियर लीग। रजी सुसे 7 जुटाई है उन्होंने, स्कोर है 12।
इस मरतबा बैकफुट पे जाके फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑफ पे 4 रन। मिड ऑफ ऊपर खड़ा था, उसको पहले ही देख चुके थे साहिल। बैकफुट पे चले गए, फोर्स किया लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। 16 पे पहुंचा है स्कोर। अब साहिल शेख का कैच छूटा है, एमपीएल ट्रॉफी छूटी है। ओ फिर छूटा है मेरे ख्याल से, फिर क्या छूटा है मोहम्मद से। दिल गलती कर बैठे तो कप्पारा है, और अगर फील्डर गलती कर बैठे तो खसारा है। आज लग रहा है साहिल शेख अपने जेब में किस्मत की पूरी लेकर घूम रहे हैं। एक ओवर की समाप्ति, रन बने 17 बिना किसी विकेट के। जकी स्पोर्ट मोहम्मद ने गलती की है। हालांकि कमाल का ओवर रहा था वहां पे, 2 जीवन दान मिले थे वहां। गेंदबाजी में निकल के मारने की कोशिश, आउट। क्या गजब का स्टंप किया वहां पे, मोहम्मद ने सारा गुस्सा उतार दिया। निकल के मारना चाहते थे, अपनी लेंथ को खींचा था फराज शेख ने, और पहली गेंद पे विकेट लिया, बड़ी विकेट। 72 रन, 49 रन, 48 रन, 24 रन, 49 रन, और आप कितने पे आउट हुए? 16, 17 रन। देखना है कि साहिल की आउट होने के बाद पलटवार होता है या नहीं मोइन 11 का। ये नहीं भूलना चाहिए कि सामने की टीम में मोहम्मद वड़ेकर है। नए बैट्समैन जाहिद वन डाउन पोजीशन पे आए हैं। सरफराज, तेज हवाएं बह रही है मैदान में। सरफराज सामना करेंगे जाहिद। फील्ड की जमावट देखिए, एक पॉइंट है, एक कवर पॉइंट है, बिल्कुल लगकर। अच्छी गेंद, फिर बीट किया, लेकिन विकेट कीपर भी बीट। 22 का 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पे पहुंचा है। जकी स्पोर्ट का टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई इस महामुकाबले में एमपीएल 2024। फराज क्लिक कर दिया है, गेंद जाएंगे मैदान के बाहर, 6 रन। देखिए, अगर फराज 2 गेंदों में 2 विकेट लेते हैं तो मोहसिन शेख की तरफ से 500 है, और जाहिद नॉन स्ट्राइक पे सिक्सर या बाउंड्री लगाते तो 4 जुमा कलंदर की तरफ से पार्टी। अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं। हुजैफ फराज के सामने पुल करना चाहते थे, फिर शरीर से टकराई, फिर टोकन अपील। इस तरह की अपील को क्रिकेट में टोकन अपील कहते हैं। फराज उछाल दिया है सीधा, 6 रन। दो ओवर की समाप्ति पे कुल रन बने 30, और विकेट गिरा एक। साहिल के आउट होने के बाद अब मोर्चा संभाल लिया है उजैफ ने।
गेंदबाजी में तीसरे ओवर में बुलाया है नवाज को। नवाज देखना है अपनी टीम को विकेट नवाजते या नहीं। मुस्लिम प्रीमियर लीग का महामुकाबला आप देख रहे हैं, खिताबी जंग। नवाज कटर थी, बैकफुट पे गए, पुल किया, फील्डर है। मानो ये कैच पकड़ना ही नहीं चाहते थे, कैच को आगे फेंक दिया। कैच पकड़ने की भी अपनी टेक्निक रहती है, आपको हाथ कब बंद करना है आपको ये पता होना चाहिए। जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज जाहिद को। कलंदर ग्रुप ने उनके लिए बड़ा इनाम रखा है, लेकिन अच्छी गेंद, हाथों के पीछे से लेग कटर। बॉलिंग जबरदस्त कर रहे हैं नवाज। स्कोर है 32 रन। नवाज की अच्छी गेंद, धीमी। मोहसिन शेख ने कहा है कि नवाज भी 2 गेंदों में 2 विकेट लेते हैं तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। एमपीएल की धूम मची हुई है, काफी दर्शक हैं, महामुकाबला चल रहा है। कौन बनेगा चैंपियन, क्या जकी स्पोर्ट्स, क्या मोइन 11। नवाज फिर अच्छी गेंद, कमाल की बॉलिंग कर रहे हैं, बिल्कुल हाथों के पीछे से लेग कटर गेंदबाजी कर रहे हैं, बैट्समैन पढ़ नहीं पा रहे हैं। 3 डॉट गेंदे खेल चुके हैं जाहिद। 4 डॉट गेंदे। कलंदर ग्रुप ने उनके लिए इनाम था 4 जुमा को दावत, और उन्होंने 4 डॉट गेंदे खेली। पैसों के जाल में तो वेस्टइंडीज ऐसे फंस गई, ना घर की रही ना घाट की। फिर अच्छी गेंद, फिर कोई रन नहीं। तालियां होना चाहिए नवाज के इस ओवर के लिए। कितने रन दिए, सिर्फ 2 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने 32, 32, 32 रन। हिंदी में बोल रहा हूं, इतना प्रेशर में आ गए हैं बल्लेबाज कि 3 बार का स्कोर उनके कान तक नहीं पहुंच रहा है। कमाल का ओवर किया, हालांकि ऑनर भी है नवाज मोइन 11 के। देखिए साहिल शेख एक ऐसा खिलाड़ी था जो पिछले मैचेस का विजेता खिलाड़ी था, वो क्या जल्दी आउट हुआ, मानो टीम दबाव में आ गई। जाहिद ने अब तक 2 रन बनाए और 5 गेंदों का सामना किया है। हुजैफ ने 2 सिक्सर जरूर लगाए हैं। 6 गेंदों में 2 रन बनाए हैं जाहिद ने। हुजैफ ने 4 में 12। डेथ ओवर चलता हुआ आखिरी ओवर गेंदबाजी के लिए समी समीर पटेल की गेंद बल्ले का किनारा लेकर गई है, 1 रन बनाए, दूसरे के लिए जाना चाह रहे हैं। यहां पर लग रहा है जाहिद अपना विकेट बच गए। 2 रन और आते हुए स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पे पहुंचा है जकी स्पोर्ट्स का। हुसैफ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, हालांकि ऑलराउंडर हैं, विकेटें बहुत कुछ हासिल किए उन्होंने। समीर पटेल आगे रखी हुई गेंद, कवर ड्राइव लगाने की कोशिश, 1 ही रन बनेगा। यहां पर अपना विकेट बलिदान किया है जाहिद ने। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35। बहुत ही खामोश क्रिकेट चलता हुआ। नए बैटर तोहीद आए। फ्लाइट गेंद, स्विंग कर दिया ऑन साइड में, भिंगड़ी शॉट है, 6 रन।
फुल टॉस गेंद थी जिसका फुल टोन उसूल किया है, 6 रन के लिए फेंक दिया है, मच नीडेड सिक्सर। 41 पे पहुंचा स्कोर। अब 3 गेंदें बची है फाइनल ओवर की, कम से कम 50 की तरफ देखना चाहेंगी टीम। 41 रन, विकेट को हम देखें तो 2 ही विकेटें गिरी है। उजैफ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है उजैफ। ओ क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा। 2 रन भी आए। अगर उजैफ ने बड़ा शॉट लगाया ना तो फिर ये कैच महंगा पड़ सकता है। 43 हो चुके हैं, 2 गेंदें बची है। आज कमेंटेटर शहजाद 2 दिन से संकेत पाटिल आंखों देखा सुना रहे थे, आज बाबू शाह जुड़े थे। फुल टॉस गेंद, ड्राइव जरूर किया, आउटफील्ड में खिलाड़ी है, काउ कॉर्नर में फिर थोड़ा फम्बलिंग किया है। 2 रन और आते हुए स्कोर में, स्कोर 45 रन। बड़ा शॉट है तो ये मैच बहुत ही जबरदस्त रहेगा। फिर मोहम्मद वड़ेकर के लिए अग्नि परीक्षा रहेंगी। 45 रन, लेकिन मोहम्मद वड़ेकर भी एक ऐसे बैट्समैन है जो इनिशियल ओवर में बहुत ही ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं। इस मरतबा गेंद आसमान में, फील्डर नीचे, कॉलिंग नहीं है। 2 रन बने हैं और 2 से ज्यादा कुछ भी नहीं। तीसरे पे रनआउट हो जाएंगे। अंपायर का क्या इशारा है? यस। तो कुल मिलाकर रन बने 47। एमपीएल ट्रॉफी को जीतने के लिए मोइन 11 के सामने 48 रन चाहिए। मैं मोहम्मद वड़ेकर, पूरी कमेटी, मुस्लिम प्रीमियर लीग की और पूरे कासर ओरोली वासियों का बहुत शुक्रिया अदा करता हूं, मुझे आज मौका दिया। साथ ही साथ मेरे चहीते दोस्त कमेंटेटर शहजाद शेख का बहुत बहुत शुक्रिया, बाबू शाह का शुक्रिया, संकेत पाटिल के साथ कमेंट्री अभी तक नहीं की थी, वो अरमान भी पूरे हुए, आपका शुक्रिया। जीटीसी लाइव का धन्यवाद। फिर से तमाम हमारे टीम ओनर्स और खिलाड़ियों का धन्यवाद। कौन बनेगा विजेता की कहानी आइए सुनते हैं सुरीली आवाज के मालिक, मराठी के सम्राट कमेंटेटर संकेत पाटिल की जुबानी। थँक्यू व्हेरी मच सर. एक अतिशय दमदार आपण ऐकलात आणि भरपूर रिस्पेक्ट आहे. कॉमेंट्री एकूणच या क्षेत्रामधील एक मोठं नाव, गेल्या 35 ते 40 वर्षापासून सातत्याने भिवंडी परिसर आपण बघतोय, मुंबई, रायगड, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील जाऊन ज्या माणसानं एक दैदिप्यमान अशी कारकीर्द सजवली, ते समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सिद्दीक बाबे सर आज आपल्या समवेत होते. त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि त्यांचंही खास कौतुक करूया या स्पर्धेदरम्यान. चला, विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 48 धावांचं. या आकड्याने मगासपासून सर्वांनाच थोडस थांबून ठेवलंय, कारण बरेच सामने झाले ते आपण बघतोय 48 धावा विजयासाठी येत आहेत. मोहम्मद भाई, सलीम भाई, हमारे दोनों ही रिस्पेक्टेड कमेंटेटर निकल रहे हैं, तो प्लीज क्या कुछ हम हौसला अफजाई उनकी भी करें? यस सर, प्लीज प्लीज. ये एमपीएल सीजन 1 है सर, इसका तो आपको सम्मान लेना ही पड़ेगा. चला, एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय सिद्दीक बाबे सरांसाठी. भिवंडीचा हा आवाज आपल्यापर्यंत मागच्या 40-45 वर्षापासून सातत्याने दुमदुमतोय. मी सलीम पटेल यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया सिद्दीक बाबे सरांचं.
Thank you very much, sir, for your lovely voice and your guidance. We are blessed. We are blessed, sir. Thank you. याचा आपण बघतोय सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं देखील आगमन या 19 MPL सीझन 1 मध्ये होताना बघतोय आणि निश्चितच विनंती आहे की फटाक्यांच्या आतिषबाजीत आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब ही MPL खरोखरच निश्चितच तसेच बाबूशाह साहेब सर आपका भी आइए बाबूशाह जी प्लीज आपका भी सम्मान यहाँ पे होगा. तर स्वागत करूया सर्वांचं. निश्चितच सर्वांचं लाडकं नेतृत्व कार्यसम्राट नेते सन्माननीय प्रताप सरनाईक सर इथे उपस्थित होताना वेलकम साहेब आपलं खूप सारं स्वागत आहे. मुस्लिम प्रीमियर लीग आपलं स्वागत करतोय. आपल्या व्यस्त वेळातून अगदी चांगला वेळ कारण ठाण्याच्या स्पोर्ट्स मध्ये ग्लॅमर कोणी आणलं तर एकमेव नाव आहे ते म्हणजे प्रतापजी सरनाईक. आणि निश्चितच प्रो गोविंदा असो किंवा क्रिकेट असो किंवा इतर काही इव्हेंट असो मात्र संस्कृती आर्ट फेस्टिवल मीरा भाईंदर मध्ये होत असल्या तसेच ठाण्याचा उपवन फेस्टिवल या दोन गोष्टींकडे मी लक्ष वेधीन. संपूर्ण मीरा भाईंदर असो ठाणा परिसर असो याचा चेहरा मोहरा पलटवणारे हे नाव आपल्याला समोर येत आहे ते सन्माननीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक आज आपल्या समवेत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. MPL मध्ये मुस्लिम प्रीमियर लीग मागच्या 2 दिवसापासून सातत्याने अफलातून रित्या इथे सुरू आहे आणि साहेबांच्या माहितीसाठी आता अंतिम सामना सुरू आहे आणि आपण अगदी वेळेवर आलात. अंतिम सामना मोईन 11 वर्सेस झाकी 11 या दोन संघादरम्यान सुरू आहे. 48 धावा या विजयासाठी आहेत. चला पंचांना विनंती करतोय मॅच ऑन करा प्लीज. 48 धावा विजयासाठी 4 षटकांचा असा सामना आणि सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांचं आगमन. काय सोहळा रंगलाय. MPL आज धन्य झाले असं म्हणायला हरकत नाहीये. कित्येक मान्यवर आणि प्रतापजी सरनाईक साहेब आल्यामुळे निश्चितच या सोहळ्याला 4 चांद लागलेत. चला मॅच ऑन करूया 48 धावा विजयासाठी. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे मात्र बॅटर आणि एकूणच आपण बघतोय कीपरला देखील बीट करून चेंडू सीमा आपण बघतोय डी झोन मध्ये जातोय. एकच धाव मिळेल. सुरुवात जर बघितली तर एका वेगळ्या पद्धतीने होते मात्र काय हा मंच सजलाय. MPL ची कोर कमिटी MPL चे सगळे संघ MPL चे सगळे खेळाडू आणि इकडचे प्रेक्षक आणि हे विजय सरिता मैदान खरोखरच धन्यवाद साहेब. आपली उपस्थिती अगदी डोळ्यात तेल घालून आम्ही वाट पाहत होतो की साहेब येतील आणि साहेब अगदी वेळेवर आलेत. थँक्यू व्हेरी मच. अतिशय व्यस्त प्रोग्राम आहे त्यांचा आणि सध्याची जी राजकीय परिस्थिती आणि राजकीय धावपळ आहे त्याच्यातून वेळ तुम्ही जो आमच्या समाजासाठी देताय त्यासाठी पुन्हा एकदा मुस्लिम प्रीमियर लीग आपलं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करत आहे. गुड बॉल. व्हॉट अ बॉलिंग. इथे जर बघितलं तर उजेब अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. या मालिकेत रंग भरलाय उजेबनं. या मालिकेत रंग भर तो म्हणजे निश्चितच बॅटर मोहम्मद वारेकरनं क्लासिक बॅटिंग बघायला मिळालंय. भरपूर विक्रम बघायला मिळालेत. मुस्लिम प्रीमियर लीगनं मागच्या 2 दिवसात अगदी धुमाकूळ घातलाय आणि सगळ्यांची डोळ्यांची पारणं फेडलेत. वर पिच केलं चेंडू उडवलाय आणि कदाचित स्वागत केलंय आमच्या मान्यवरांचं. हा आलाय दमदार मुस्लिम प्रीमियर लीग षटकार. थँक्यू अंपायर. काय अफलातून क्रिकेट. काय अफलातून क्रिकेट. एका बाजूला क्रिकेटची कहाणी तर दुसऱ्या बाजूला जेवणात 2 दिवस बिर्याणी असं काहीतरी समीकरण होतं. आणि प्रत्येक आज जर बघितलं तर साहेबांच्या माहितीसाठी मागच्या 2 दिवस अगदी प्रत्येक प्रेक्षकांसाठी प्रत्येक खेळाडूंसाठी बिर्याणीची व्यवस्था होती आणि मुस्लिम प्रीमियर लीगनं कुठेही कमी केली नाहीये. आयोजकांचं कौतुक आहे. मान्यवरांचं देखील कौतुक आहे. अफलातून गोलंदाजी बघा. बघाचा चेंडू स्लाइडली ओव्हरपिच होता. इथे मात्र खोलवर टप्प्याची गोलंदाजी होती. उजेबनं कमबॅक केलंय आणि कदाचित याच गोष्टी महत्वाच्या असतात. एखाद्या सेटबॅक नंतर तुम्ही कमबॅक कसं करता या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व आणि तिथे कहाणी तीच दाखवते. 48 करायचे आहेत 12 धावा प्रति षटका मागे. स्लो डिलिव्हरी आहे. गुड चेंज ऑफ पेस. मात्र काय फटका खेळलेत. ओ सीमा रेषेच्या बाहेर झेल झाला नाहीये. 200 रुपये पडलेत.
प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे बघा. सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही झेल टिपलात तर तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र इथे हा झेल सुटलाय. मात्र या 6 धावा पहिल्या ओव्हर मध्ये जर बघितला तर काही अंशी धावा झालेत. 14 धावा केलेत. 12 करायच्या होत्या मात्र आतापर्यंत 14 धावा. मोठा बॅटिंग इथे मात्र फैजान या वेळेला मोहम्मद वरचा सगळा दबाव फैजान आपल्या खांद्यावर घेत आहेत आणि कुठेतरी अंतिम सामन्यात अफलातून बॅटिंग करतायत. अजून एक क्या बात आहे. फैजाननं इथे प्रताप सरनाईक साहेबांचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने केलंय. काय फटके खेळतोय. पहिल्या षटकात धावा झालेत 20. त्यामुळे हा सामना संपायला वेळ लागणार नाहीये. 48चं टार्गेट आहे. धावसंख्या झाले 20. फक्त आता 28 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. सरासरी आता खाली येते. जी 12 वर होती ती आता 9.33 वर गेली आहे. काय मॅच आहे. सुपर फटकेबाजी. आणि साहेबांच्या माहितीसाठी अनेक पारितोषिक आहेत. मात्र एक विशेष पारितोषिक आहे जो मॅन ऑफ द सिरीज होणार आहे त्याच्यासाठी अजमेरची ट्रिप आहे. लक्षात घ्या. मॅन ऑफ द सिरीज असणाऱ्या खेळाडूसाठी अजमेरची ट्रिप आहे. आणि अजमेरचा दर्गा म्हटला तर मुस्लिम बांधवांसाठी अगदी आणि अगदी पवित्र स्थान. त्यामुळे निश्चितच ही अजमेरची ट्रिप फ्री देण्यात येईल. आणि समोर जो बॅटर खेळतोय त्याच्या वतीने मोहम्मद वारेकर स्वतः आयोजक मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामन्यात तो खेळतोय. स्वतः कॅप्टन आहे. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 20. साहिल वर केलेलं आक्रमण. वाह क्या बात आहे. आणि कदाचित जी फटकेबाजी सुरू आहे ना आमच्या मान्यवरांचा वेळ वाचवला जातोय किंवा काय. मी मगाशी सांगितलं की प्रताप सरनाईक साहेबांना भरपूर कामं आहेत. मात्र इथे ज्या पद्धतीने बॅटिंग होते मान्यवरांचा वेळ वाचवला जातोय किंवा काय ही गोष्ट आपण म्हणू शकतो. धावसंख्या झाले तब्बल 26 आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 22 धावांची गरज आहे. व्हॉट अ बॅटिंग बाय मोईन 11. कडक बॅटिंग आहे. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी होती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय चांगला लाईन मध्ये ही गोष्ट ओळखली आहे. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता विशाल नाईक यांना. गुडदिवसा हा अफलातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आज पंचांच्या भूमिकेत. इथे 3 षटकार लागोपाठ जर आले तर मोहसिन शेखच्या वतीनं 2000 रुपये देण्यात येतील मोहम्मद वारेकरला. कदाचित मोहसिनला अजून घाई आहे. एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉटमॅनचा वापर. चेंडू गेलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. नो नो नाही नेव्हर. नको ही धाव. काही एक गरज नाही कारण दोन्ही बॅटरच्या विकेट इम्पॉर्टंट आहेत. एका बाजूला फैजान देखील सुटलाय. दुसऱ्या बाजूला मोहम्मद देखील सुटलाय. धावसंख्या झाली 27. 21 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. MPL सीझन 1 काल काय उद्घाटन झालं होतं. आज देखील हा अंतिम सामना खेळण्या अगोदरचा सोहळा देखील रंगतदार झाला होता. आणि त्यानंतर मात्र अंतिम सामन्याला सुरुवात आणि ग्रँड एंट्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांची. स्लो डिलिव्हरी आहे. फैजानने मात्र ती डिलिव्हरी ओळखली आहे आणि ऑन साइडला फटका खेळलाय. जास्त धावा मिळणार नाहीयेत. एकाच धावावर समाधान. काय उत्साह राहिलाय. या स्पर्धेचं ऑक्शन बरोबर 1 महिन्यापूर्वी झालं होतं. त्यानंतर ही स्पर्धा आकाराला येण्यासाठी भरपूर मेहनत सगळ्या आमच्या संघ मालकांची, सगळ्या आमच्या ओनरची आणि सगळ्याच आमच्या आयोजकांची. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. मात्र 1 धाव तिथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय गली परिसरामध्ये. एकच धाव. एकेरी धावांनी फलक हलता राहतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29. अजूनही 19 धावांची गरज आहे. 19 धावा विजयासाठी हवेत. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 13. मॅच इज स्टील ऑन. इथे एक विकेट हवी आहे टीमच्या की 11 साठी. फिंगर रोल केले मात्र फैजानने देखील बॅट रोल केले. व्हॉट ए शॉट. फैजानच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार. 3रा षटकार. 4था षटकार आहे. व्हॉट अ बॅटिंग. षटक संपलंय. या षटक संपलंय. आपण बघतोय अफलातून बॅटिंग. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. 35 धावा झाल्यात. व्हॉट अ बॅटिंग.
फैजानची चांगली कामगिरी, मोहम्मदची चांगली कामगिरी आणि अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये. त्यामुळे मोईन 11 टीम, मोहम्मदची टीम आहे, आयोजकांची टीम आहे. 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा. आणि यस यस या नक्कीच फायनल मॅच मध्ये कदाचित जक्की 11च्या टीमने मोहम्मदचा अभ्यास केला असेल, मात्र फैजान हा हार्ड पेपर होता हे त्यांना माहित नव्हतं. वॉट अ बॅटिंग. आणि कदाचित आपण हा रन जर बघितला तर जक्की 11चं मी कौतुक करीन. ज्या पद्धतीने आपण वर्ल्ड कप पाहिलात, भारतीय संघ एकही सामना लीग मध्ये हरला नव्हता, नॉकआउट मध्ये हरला नव्हता, अगदी फायनल पर्यंत अविजित होता. तसंच काहीतरी कामगिरी केलंय ती म्हणजे जक्की 11 या टीमनं जो क्षेत्ररक्षण करतोय. मात्र या अंतिम सामन्यात पारडं जड केलंय ते म्हणजे मोईन 11च्या टीमनं. आणि कदाचित थोडासा पराभवाला स्वीकार करावा लागेल. मात्र ही मॅच अजून संपलेली नाहीये, ही मॅच अजून संपलेली नाहीये. 11 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. इथे 2 विकेट त्यांना मॅच मध्ये आणू शकतील. आहे का तो गोलंदाज तौहीद? चांगली कामगिरी केली तौहीदनं या अगोदर. वेल बोल्ड, वेल बोल्ड. मात्र इथे धाव मिळणार आहे, एक धाव अजून मिळेल. या संपूर्ण आयोजनाचं श्रेय जर बघितलं तर 46 ग्रुपला जात आहे. मोहम्मद आणि त्याचा ग्रुप अफलातून कामगिरी केलंय, त्यांचंही करूया कौतुक. काय अंतिम सामना सुरू आहे. तो मोहम्मद वारेकर, शॉट ऑन डिलीवरी, ये लगा सबसे बड़ा छक्का. सुपर शॉट बाय मोहम्मद वारेकर. ग्रेट हिटिंग. आता मात्र आपण बघतोय फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. मात्र इथे जमलेल्या तमाम प्रेक्षकांना एक रिक्वेस्ट करतोय, एमपीएल आता काही क्षणात संपेल, मात्र एकदा जोरदार टाळ्या आमच्या पाहुण्यांसाठी, एकदा जोरदार टाळ्या एमपीएल साठी नक्कीच झाल्या पाहिजेत. अफलातून क्रिकेट पाहू शकलोय. इथे फक्त रिस्पेक्ट दिलाय या चेंडूला. धावा अजूनही पाहिजेत, त्या म्हणजे 5. 43 झालेत. 5 रनों की आवश्यकता, सिर्फ 5 रनों की आवश्यकता. क्या एमपीएल घटी है. 2 दिन का जश्न था. और इंटर कासा रोडवली ही टुर्नामेंट आपण बघतोय. लक्षात घ्या, कासा रोडवलीचेच फक्त मुस्लिम बांधव